अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात दलित वस्तीच्या सीमा निश्चित नसल्याने तत्कालीन नगरपालिका काळामध्ये दलित वस्तीचा सुमारे 1.5 कोटीचा राखीव निधी इतर प्रभागात वापरला गेला आहे। दलित मागासवर्गीय समाज असलेल्या भागात सुधारण्याचा अभाव जाणवत असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने प्रथम दलित वस्त्यांच्या हद्दी निश्चित कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे। हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात नगरपालिकेने दलित मागासवर्गीय वसाहतीच्या हद्दी निश्चित केलेल्या नाहीत। मुळात दलित मागासवर्गीय समाजाच्या प्रभागासाठी असलेला राखीव निधी इतरत्र खर्च चुकीचे आहे। दलित मागासवर्गीय वसाहतीत विकास कामे न होता सोयी सुविधांचा अभाव आहे। त्यामुळे शहरातील दलित मागासवर्गीय प्रभागाच्या हद्दी लवकरात लवकर निश्चित करूनच पुढील दलित वस्तीचा निधी वापरावा, अन्यथा दुसरीकडे निधी वापरल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हुपरी शहर वंचित बहुजन आघाडी यांनी दिला आहे। याबाबतचे निवेदन नगराध्यक्ष मंगलराव माळगे व मुख्याधिकारी अजय नरळे यांना देण्यात आले। हुपरी शहराची नगर परिषदेची स्थापना सन 2017 साली झाली, परंतु अजूनही शहरातील दलित मागासवर्गीय प्रभागाच्या हद्दी निश्चित केल्या नाहीत। त्यामुळे मागील वर्षी दलित मागासवर्गीय प्रभागातून लाखो रुपयांच्या निधीतून इतर प्रभागात ओपन जिम, गटारीसह विकास कामे केली होती। वास्तविक पाहता दलित वस्तीचा निधी हा दलित वस्तीत विकास कामे करण्यासाठी वापरला गेला पाहिजे, परंतु दलित मागासवर्गीय वस्तीची सीमा निश्चित नसल्यामुळे तत्कालीन नगरपालिका कार्यकाळात सुमारे 1.5 कोटीचा निधी इतर प्रभागात वापरला आहे। त्यामुळे शहरातील दलित वस्तीत सुधारणांचा मोठ्या प्रमाणात अभाव जाणवतो। ही बाब धक्कादायक आहे। यामुळे हुपरी नगर परिषदेचा भोंगळ कारभार दिसून आला आहे। यावेळी हुपरी वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख पांडुरंग मानकापुरे, PRP जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे, अक्षय फुले, दिलीप शिंगाडे, हसरत कांबळे, सागर कांबळे, प्रशांत दाभाडे आदीसह दलित मागासवर्गीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।